गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सच्चिदानंद स्वामी विनायक सान्निध्याची वा मुक्ता भवन्ति साकरे सुख्यातं ज्ञानदान करा विनायक बहुबंदी मुक्ति ज्ञान प्रताप अद्वैत भाव पटकम ज्ञानेश्वर भगवान श्री रंगनाथ नमस्ते। जो सुख नित्य प्रकाश विभु नाम रूपाधार मती न लखे जिहि मती लखे सो मैं शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रवि चंदावरुण यम शक्ति धनेश गणेश जा कृपालु सर्वज्ञ कोहि धारत मुनि ध्यान ताको हो तुपादि ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जग जिहि लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृति वशस राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू गुरु प्रणव। अभिनय सेवा चित्त में आज भरा देवा माझा प्रसाद आणते तो पूर्ण काकू करू बोलना। हाँ देवी भक्त का उत्तर। हाँ देवी भक्त का उत्तर। हो हो गणेश भक्त झालं का आता देवी भक्त चला। हेतु गणेश शक्ति को सुनिके भगत भागवत उच्चरो गुनिके सुन राजन बानी मम साची तीनों सकल कहते काची। भगत भागवत कहिए भगवती को भगत। भगवती एक देवी आहे त्या भगवती हे सगळ्या चैतन्याला नावाचं आपापलं भावने असू दे। भगवत जी भगवती आहे तिचा जो भक्त तो काय म्हणतो सुने देव शक्ती बिन सारे हे सगळे देव भक्ती वाचून सगळे शक्ती भक्ती नाही शक्ती मृतक देह सम लखी हत्या देवीची शक्ती असेल तर सगळं नाही तर मग मूर्ती जिवंत मोडण्यासारखे काय कोणाकडे बोलायचं तो लय शाण आहे का बघ मग मी किती शाण आहे पण एक लक्षात ठेवा लक्षात असा ठेवा ज्ञानी जो महात्मा त्याच्याकडे ही सगळं समजणार पण जे एकांगी किंवा निष्ठावंत असतील ते आपल्याला आपलं जेव्हा तेव्हा बोलतात हे आमचा जेव्हा असेल तुमचा जेव्हा तसा दुसरं काय नाही। हा ते काय म्हणलं त्याने की आमची जर शक्ती नसेल तर तुमचं जीव नुसतं मुडदे। हा एक जण काय म्हणला काय उगा आपलं समजा आम्ही फिरून माझ्या माणसं जाहिराती हो टेप असतं आमच्याकडे विष्णू भक्त शिवभक्त आडवा तो भडवा शंकराला उभत आडवा कुठे भडवा कुठे कोणा ते आपलं काही लक्षात समजमध्ये हे म्हणते आडवा तो भडवा कळतं काय ना काय काय हे बोलतील ते बी म्हणलं त्याच्या देवाला दोन शिंग आहेत काय बैल आहे तुझा देव विष्णू हे बघ आपलं बघावं लागतं म्हणून दोन्ही गाडवायचं त्याला भक्त महात्मा ते महात्मा एक एक चार गोळी साखर चटाई तुको हा मी तर का बोलतो तर हे बाकीचे प्रसंग येतात म्हणून त्याला नको मी कना
एकदा बरवलं म्हणजे बरवतो, पण विषयाच्या संबंधी बरवतो. सक्ती एवढा विषय काय तुला अवघड आहे करे, वाचून काढायचं आणि पुढचं घ्या म्हणायचं. चला. शक्तिहीन असमर्थ कहावे, नाही म्हणजे तो तिथं शक्ती नाही तिथं असमर्थ म्हणायचं. तो कैसे कारज उपजावे, हं? सो कैसे कारज उपजावे. हो ते सगळे असे उत्पन्न झाले. जिन बहु शक्ती उपासनधारी, ताते भये सकल अधिकारी. हरि हर सुर गणेश प्रधाना, तिनमे शक्ती देखियत नाना. बस सगळे देवतामध्ये शक्ती आहे. झालं. शक्ती नसेल तर काही खरं नाही. हा शक्ती लोकमे भाकत जाकू, रूप भगवती को लखी टाकू. म्हणून सगळ्या देवताच्या ठिकाणी मानवताच्या ठिकाणी जे काही शक्ती आहे ते भगवती शक्ती असं भगवत शक्ती असं माना तुम्ही. ज्याच्याजवळ शक्ती आहे ते, मग ती देवताजवळ असली तर आमची भगवतीचीच, आणि कुठे असलं तरी भगवती, असं म्हणून भगवती माना श्रेष्ठ. टीका. भगवती के दो रूप है, हा भगवंताचे 2 रूप आहेत, एक सामान्य और एक विशेष. सर्व पदार्थों में अपना कार्य करने की जो सामर्थ्य रूप शक्ति, सो भगवती का सामान्य रूप है. आता सगळ्या ठिकाणी व्यापक आहे की भगवतीचं सामान्य स्वरूप आहे. कावर और अष्टभुजादिक सहित मूर्ति विशेष रूप है. आणि अष्टभुजादी असणारे ते विशेष रूप सगुण रूप आहे. ते सामान्य रूप शक्ति के संख्या रहित अनंत अंश है. सामान्य रूप शक्तीचे अनंत हिंदकंतीची व्याप्ती आहे, अंश रूप आहे. शक्ति के न्यून अंश होवे तो अल्प शक्ति होवे है. जे शक्तीचे थोडं अंश त्याला अल्पशक्ती म्हणावं, असमर्थ कहिए है. त्याला असमर्थ म्हणावं, शक्तीहीन. ज्यामे शक्ति के अधिक अंश होवे तो समर्थ कहिए है. आणि ज्याच्या शक्ती जास्त आहे त्याला काय समर्थ म्हणायचं. विष्णु शिव आदि कण में शक्ति के अंश अधिक है, या ते अधिक समर्थ कहिए है. म्हणून ह्याला अधिक का समर्थ म्हणतात, शक्ती जास्त आहे या दोघांच्या जवळ म्हणून. इस रीति से भगवती का सामान्य रूप जो शक्ति, ताके अंशन की अधिकता से विष्णु शिव गणेश सूर्य की महिमा प्रसिद्ध है. या जीवच्या शक्तीमुळे सगळीची महिमा प्रसिद्ध आहे, त्यांच्यामुळे सगळी प्रसिद्ध झाली. और शक्ति से रहित होवे तो जैसे प्राण विना शरीर अमंगल रूप होवे है, तैसे सारे देव हत्यारे कहिए अमंगल रूप होई जावे. जर आमची शक्ती नसेल तुमचं जे अमंगल आहे. याते जिस शक्ति की अधिकता से देवन की महिमा प्रसिद्ध है, तो महिमा शक्ति का है, तीन देवन का नहीं. कुणाची मग जास्त शक्ती जास्त प्रसिद्ध त्याच्याजवळ हे शक्ती जास्त असेल तर सांगू विषय. धुंडा महाराज शक्ती उपासक आहेत, जगन्नाथाची गुरु परंपरा ना शक्ती उपासक आहे. आता आम्ही सगळं फिरलो, पण आता सगळा कालवा झाला. जोपर्यंत गुरुजी हे सगळे होते तोपर्यंत धुंडा महाराज झाला कोणत्या फळावर मान नव्हता, कारण शक्ती उपासक आहेत ना. त्यांच्या दसऱ्यामध्ये ते आपला सप्ताह उभा करतात. अंबाबाईची ते पुढे मूर्ती आहे आणि ती त्यांची शक्ती, म्हणून त्यांचा असं मोठा टळ आला होता कुंकाचा धुंडावरांच्या शास्त्रामध्ये, आणि ती त्यांची गुरु होई जगन्नाथ देवाची परंपरेने. असं काय करायचं आपल्याला. पण इथे विषयाच्या संबंध सांगायचं की ज्या शक्ती त्याची जास्त प्रसिद्धी आहे, ज्याची शक्ती नाही त्याची प्रसिद्धी नाही. हो अरे आमच्या तरी तळी हे तळे आमच्या सगळे जेवण का तो बसला घेऊ. चला. विष्णु शिव आदि कण ने भगवती के सामान्य रूप शक्ति की अधिक उपासना करी है, याते तीन में शक्ति के अंश अधिक है. ह्यांनी सगळे जास्त उपासना केली म्हणून शक्तीचा अंश जास्त आहे, शक्ती जास्त आहे त्यांच्याजवळ. यह पूर्व ग्रंथन में भगवती भक्त का अभिप्राय है. हे जे महाभक्त पुराण आहे त्याच्यामध्ये त्याचं तात्पर्य आहे भगवत भक्तीचं. मग हे तुम्हाला कोणतं आवडतं आहे. आतापर्यंत जे तुम्ही विष्णू सांगितले श्रेष्ठ, शिवाच्या बाबतीत शिव सांगितले श्रेष्ठ, सूर्याच्या बाबतीत सूर्य सांगितले श्रेष्ठ, कोणतं आहे गणपतीच्या बाबतीत गणपती सांगितले श्रेष्ठ,
देवीच्या भक्तीने देवी सांगितलं श्रेष्ठ. याच्यात तुम्हाला कोणता देव आवडतो? सगळे का बरं? एकच आहे, हा सगळे एकच आहे. चला आता म्हटलं विचारावं लागतं असं. चला मग असं एक मग असं का वरून करायला लागले ते? सगळं एक आहे ते मग हे असं का वरून करायला? ही कमी आहे आमचं जास्त आहे, ती तसलं आहे आमचं असं आहे. हे आणि तर बाबा सगळे म्हणून जे सगळं जे अमंगल आहेत शक्ती नसेल तर असं कुठे म्हणतं असतं काय? हे कसं म्हणायला आता ह्याचा? तर याचे समोर असं कार्यकारण भावाने बोललेलं असतं. शास्त्राचा असं सिद्धांत आहे, कार्यकारण भाव असतो. कार्यकारण भाव कसा? समजा उदाहरण तुमचे लोकदृष्टी उदाहरण तुमचे 10-5 पुढारी आले त्या खात्याचे, त्या पदी बरोबर सगळ्यांच्या, पण मुख्य पद कोणाला दिल्यावर बाकीचे कार्यस्थानी आलेच कडे पण ते कमी आहेत का? आता एक कार्य आहे त्याच्यावर एकालाच मान दिला, मग एकाला मान दिला बाकीचे कमी असतात का? त्यावेळेस त्याला कारण तर दिलेलं असते, ही कार्यस्थानी असतं. तरी पण ती कारणास्थानी त्यांच्या क्षेत्रावर गेलेलं. मग विष्णू ज्यावेळेस स्तुती करू लागले, विष्णूचा मोठेपणा गावले, त्या विष्णू कारणच शंकरादी कार्य. असं कोणताही देव विचाराच्या दृष्टीचा विषय हा, आणि कोणताही देव त्या क्षेत्रामध्ये गेल्यावर त्याची किंमत असते. त्याला श्रेष्ठत्व दिलेलं असेल, बाकीचे कनिष्ठ आहेत असं नाही. असं हे साधूंच्या विचाराचा विषय. पण भक्तीच्या दृष्टीने असं चालला हा. आता काय तुम्ही बघा, नवरत्नामध्ये अंबाबाई तुळजापूरच्या देवीला, कोणत्याही देवीला पांडुरंगाला कोणी विचारायचं नाही. आषाढी आली की पांडुरंग, शिवरात्री आली की हर हर महादेव. काय पण ते ठीक आहे, त्याचे कारण शास्त्राचं नजर लय वेगळं आहे. याला गुरुकृपा झाल्याशिवाय कळत नाही. समाज कोणत्या धोरणाचा आहे त्या रूपाने भगवंताचं रूप घेतून ते समाज ओढला. समाजाला कोणती त्याची भावना आहे, मग त्या भावनेच भगवंताचं रूप घेतलं आणि त्या भावनेचे भगवंत भक्ताला ते शक्ती दिली किंवा त्याची इच्छा पूर्ण केली. म्हणून आमचं कोराने सगळ्याला घेतलं. तो विटेवरी सखे बायो करी कृपा, माझ्या म्हणत्याने लागो कर कृपा, सत्यदानंद बायो करी कृपा, सुख संकारिक तुझे गोंधळी. ही त्यांचे गोंधळ हे आमचं चुक बोलायला. पण कोणते? तो विटेवरी सखे बायो करी कृपा, माझ्या म्हणून लागो तुझ्या चरणी करी कृपा, सच्चिदानंद नामाबाई करी कृपा, सुख संकारिक तुझे गोंधळ गाती बाई. असं आमचं पावलं. आमचा जीव काय लहान आहे का काय? आणि त्या सगळ्या देवाचा अधिष्ठान तुझं स्वरूप आहे. हे जे आहे ना, वरचे केंद्रित्व करण्याकरता शास्त्राचा निर्णय. पण अधिष्ठान सच्चिदानंद स्वरूपाची मिळालं हे तो मग सगळ्याच ठिकाणी असतो. त्याला द्रष्टांत भाग होतात नाताच्या भाग होतात. मुलाला आई आई, बहिणीला बहीण, मालकाला पत्नी, दिराला भावजाई, पुतण्याला चुलती. हे व्यक्ती किती आहेत? त्या हां, पण भूमिक परचे नाव वेगळे आहेत ना. तसं सच्चिदानंद परमात्मा त्याला त्याच्या भक्तीने असे रूप दिले, असं त्याचा सिद्धांत संताचा. पण जरा थोडीशी सगुण भक्ती असल्यानंतर चला तर अंबाबाईचे अभंग म्हणून दाखवून एखादं शुक्रवारचे सगळं अभंग आई, मंगळवारचे, रविवारचे खंडोबाचे. हां, कारण एक देव आहे ना. चला, जैसे भगवती के निराकार रूप शक्ति के अनंत अंश है, तैसे साकार रूप के भी अनंत अंश है. हो, ते सगळेच आहे. निराकार जसे
तसं अनंत रूप आहे त्या देवीचे. 3 साकार अंशन में काली रूप प्रधान है. आणि त्याच्यामध्ये काली ही सगळ्यात मुख्य आहे. ही काली कोण आहे? सीता, रामाची सीता काली गावाचं. ते माझ्याकडे फोटो आहे, ते सांगाल थोडे. गंमत अशी आहे, आपला करता असतो अभिमान कसा घालवायचा हे तेवढा विषय असतो. राम लक्ष्मण हनुमानजी भरत शत्रुघ्न नळ नीर जामवंत सुग्रीव कंपनी बसली अयोध्यामध्ये. आणि लंकेचा विजयाचा विषय चालू झाला. लंकेमध्ये युद्ध कसं केलं, हनुमानजीने काय केलं, सुग्रीवने काय केलं, नळाने काय केलं, आपापल्याकडून शिकत. नाराज आले. नाराज आले कडून सावध राहावं लागतं. अरे काय चाललंय प्रभू, काय चाललं म्हणजे तो माहित नाही का? लंकेचा विषय. काय लंकेचा विषय घेतला तू? कैलासाला 1000 तोंडाचा रावण आहे, त्याला मार म्हणजे सर खरं तुला सांगतो. बरं आहे का? माणसाला उन्हीची गोष्ट सहन होत नाही. बघायला लागले हनुमानजी राम हे काय भानगड आहे. बघा तुम्ही म्हणले 1000 तोंडाचा रावण आहे, त्याला मग 10 तोंडाचं किडू मारणं काय एवढं मोठं पुरुषार्थ. ठीक आहे, काय त्याचा विचार सांगणार आता. आता राम लक्ष्मण आणि हनुमानजी तिघत गेले. हनुमानजी हनुमानजी दोघांना खांद्यावर घेतले, गेले कैलासाला. तर तो रावण आपला सारेपाठ खेळत होता, 1000 तोंडाचा सारेपाठ म्हणजे सोबती. ह्याने हाका मारला, हे केलं काय ते आपल्या खेळण्याच्याच नादात. त्याने गर्जना केली, काय केलं त्याला कळून बोलतं हे कळत असं. शेवट हनुमानजीने कोणीतरी त्याला सावध केलं. सावध केलं असं केलं, हे तिन्ही देव एका गटरा जाऊन पडले, एका दऱ्यात. तो नुसतं फुसकार केला, नाकात श्वास निशा तिघल उडून टाकलं, पडलं दऱ्यामध्ये जाऊन. दोघं त्या गजगज काय फार दऱ्या म्हणजे नुसतं श्वास आपल्या फजिती आहे. वस्तू काय आहे? नारायण नारायण. रामाची तुझे खोरा ठेवले. तोच एक सगळं नाटक केलं नाही का? नाही बा नारायण रामप्रभू मी कशाला करायला गेलो, मला माहित होती, माहिती दिली नाही, चांगली माहिती दिली. असो मग तिथं सांगितलं याचा मृत्यू तुमच्या हातात नाही, आईसाहेबांच्या हातात मृत्यू आहे. आता आईसाहेबांच्या हातात म्हणलं कुठे ह्या दरात पडले, आईसाहेब कुठं आई जग हनुमानजी. मग जाऊ म्हणजे असं काम आजच काम कुठं बी उड्डाण केलं आले तर आईसाहेब झोपल्या. आता काय करायचं? बरं आईसाहेब परपुरुषाला हात लावत नाही, कसं न्यायचं? उठवायची पण ते. मग हनुमानजी काय केलं, कोटच उठला आणि त्याच्या कोटच आणून ठेवलं प्रभू पुढे. पुढे कोट आणून ठेवल्यानंतर हे गुरुजींना सांगा. आणि पहाटे उठली आईसाहेब. तुम्ही कसं काय आश्चर्य होतं, प्रभूजी असं कसं सगळे काय झालं मग हे? हनुमानजी म्हणले आईसाहेब आता हे तुमचं काम आहे, आता आमचं काय घेतं चालत नाही. मग त्याने ती कालिकेचं रूप घेतलं आणि कालिकेचं रूप घेतलं, हातात खडगे घेतलं, चतुर्भुजाचे आईसाहेबच्या वेळेस. काय माझ्याकडे फोटो कालिकेचा. ते परमहंसांचे लई भक्त कालिका वाचते, त्याला बघा कलकत्त्याला. आणि परमहंस पहिले भक्त कलकत्त्या स्वामीचे रामकृष्ण परमहंस. आणि पाहिलं तयारी झाली, घातलं गिरीश्रीचा पोशाख, अंगात गिरीश्री निर्माण झाली, हातात खडगे घेतलं आणि बोलवलं का. मग ते काय अशी सीट जर काकडे सोडले सगळे 1000 सोडले, तो हा जाऊन आईसाहेबांनी मारला. म्हणून भगवती श्रेष्ठ तुमचे रामप्रभू काय खरं नाही.
म्हणून काली काली महाकाली बंगाल पेरणी वाली चल चल चलते शत्रु का नाश कर नारी बांध तोडा बांध भानामती बांध तेगामती बांध सोनामती बांध चलते चलते आमच्या. अरे बाबांनी सगळं शिकावं लागतंय पण दुरुपयोग करायचा नसतो. हे जे मंत्र म्हणलं ना असे गंमत होती पण ती नसतं. आमचे संत म्हणून काही नाही एक सगळं आहे. कारण संत नेहमीची कानी ताना टोना माणूस म्हणून असं काय नाही बस असे हे कालिका. तर विषय पुन्हा महत्व पुढे राहिला. शंकर परमात्म्याला वाटलं माझी गुरुमाई कशी युद्ध करावं लागले. कारण रामप्रभू यांचे गुरु सीतामाता यांची आहे गुरुमाय. म्हणून शंकराने गुरुमाईचे पायचा स्पर्श झाला म्हणून आपलं खाली पडले यांची पाय हेतवर घेतले छातीवर. आणि मग ती युद्ध झाल्यानंतर मग आई साहेब सावध झाल्या. वीरशिर मावळ खाली तिथं शंकर परमात्मा म्हणते पण असेची बाहेर तेव्हा पण तुमच्या बाया लोकांना जी सोय लागली ती मुळात तुमची जी बाहेर तिची आई साहेब होती म्हणून असं त्याचा अर्थ आहे. म्हणून आई साहेब आमच्या श्रेष्ठ तुमचा विष्णू नाही ना शंकर चलतो आहे का नाही आमचं मारलं का नाही. 1000 तोंडाचा रावणाला तुम्ही 10 तोंडाचं तेवढं आता चाला. आता पुढे येऊ आपण. आता हे चालं भक्ती. 10 इंद्रियाचे 10 तोंड त्याचं पावर ठेवणं मोठं पुरुषार्थ नाही. आता आपण येऊ अलीकडे आपल्याकडे 10 इंद्रिय 10 तोंड त्याच्यावर तुमचा पगडा काय महत्वाचं नाही. मग कशावर पगडाचा अनंत रूपाची वासना त्याला जिंकणं हा 1000 तोंडाचं रावण मारणं. आणि म्हणून तुम्ही आई साहेब नमो विषदो दुध गदा केव्हा वहू आहे रे त्या आई साहेबवर त्याला हात नाही येतो पण आपण बोललो ना चुकवायला आहे का वही आई साहेबवर. आजी माळी तू भगवती करा कृपा मजोरी नाथचा भारोड्या. आणि माहेश्वरी वैष्णवी शौरी गाणेशी आदि भी प्रधान अंश है. ही ते सगुण साकार. विष्णु को भगवती की उपासना थे. वैष्णवी नाम भगवती के अंश का लाभ. बरं की मग भगवती का नाव पडलं विष्णूने सेवा केली म्हणून. तैसे अन्य देवान को भगवती के उपासना थे निज निज माहेश्वरी आदि अंशन का लाभ हुआ है. आणि त्याच महेश्वरी अनेक देवांनी त्याची उपासना केली म्हणून त्याला अनेक नावं पडली. त्या देवीला तुळजाभवानी ते कोणाचं ते त्याची कोणी उपासना केली तुळजाभवानीची शिवाजी है ना त्याच्या आधी त्याच्या आधी रामप्रभूनी. ते कसं सांगू मला सगळं माहित असतं ना. हे दोघं बसले शंकर आणि पार्वती. काय तुम्ही कोण ध्यान करता म्हणलं रामप्रभू. काय रामप्रभू ध्यान करता ते स्त्रीच्या लंपट झालेलं सीतेशीच्या फिरतोय अरण्यात. गबस म्हणले काय म्हणू नको तसं काय म्हणू नका म्हणले मी फसवते त्यांना जाऊन त्याचं तू बघ म्हणली पण तसं काय म्हणू नको ती माझे श्री गुरु आहेत काय असेल ते असेल. घेतल्यानंतर रामप्रभू ते रामप्रभू हे येडाई आहे का नाही तिथं प्रभू बसले झाडाखाली. आणि ते मग सगळ्याचे बाळांचं बोलणं चालू. ते म्हणजे वेळीचं नाही तू मूर्तीचं नाव वेळी आहे ते सीता. रामप्रभू म्हणले तू वेळीचं नाही ताई साहेब. मिटलं नाही एक भाग. पुन्हा फिरत गेले ते तुळजापूरला. तिथं बसले प्रभू ते म्हणले एक दोन असतं पुन्हा बघू प्रयत्न करू. पुन्हा गेले पुन्हा ते बाळांचं बोलणं यायचे तू काय इथं मग तिचं नाव तुकाई ती आहे पार्वती. तिथे केलेली अशी खेळ म्हणून त्याला पडले नाव तुकाई. ही आहे वेळ आहे ती आहे पार्वतीचा अवतार. मग पुन्हा आता ही झाली पंचायत ही झाली एक भाग.
पुन्हा पार्वती गेली शिवाकडे, म्हणजे तू माझ्या गुरुआईचं रूप घेतली, तू माझ्याकडे चल जा, कुठे जा, निघितो. असं दोन करता असं धक्का असतो. म्हणून एक तर ती ना तर मधुर देश गुरु त्यांनी ते चरले संसार करू, म्हणून विशेष त्या दुर्विवेकावरी. म्हणून श्री गुरु सगळेच अधिष्ठान असतात, सगळेच अधिष्ठान आहे. हो, कारण त्यांच्या गतीच नाही. असो, एक चरित्र सांगितलं आई साहेबांचं, ते आम्हाला सच्चिदान परमात्माच आहेत. अनेक रूपाने नटलाय तो, आणि अनेक रूपाने नटला. पण जेव्हा त्या समजुतीचा भेदबुद्धी असतो, त्याच्यावर त्याने चरित्र दाखवलं, पण त्याच्यात समन्वय बाजूला करायचा असतो. हे कार्य करणे कारण अधिष्ठान चैतन्य आहे. तर म्हणून तर वही आहे माऊलीची. आता वही आली माऊलीचे अमृतानं, आईचे ये निरुपाधिके जगाचे ज्याने जीवन दिले म्हणून ते देव देवी. आहे का अमृतानं? मी असं एक नमन केलं, त्या जगाचे जनिते असणारे देवी 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 तोच आहे, देव तोच आहे, आणि असे जे जगाचे जन मी त्याला नमस्कार केलो. पण जाता एक फज माऊली आयचे निरुपाधिके, दोघाचा संबंध नाही, आणि दोघाचा संबंध नसून जग निर्माण केलं. हे श्री गुरुला जाऊन विचारावं लागतं, विचार नाही कळत. तुम्ही सांगा, तुमच्यावर संकल्प तुम्ही जगता, तुमचं अस्तित्व संकल्पाचं अस्तित्व तुम्हाला. काय म्हणलं तुम्ही? तुमचं अस्तित्व संकल्प. आता मग संकल्प व्यवहार करता का तुम्ही? संकल्प व्यवहार करता. पण तुमच्या सत्तेने ना, मग तुम्ही नुसते सत्ताधारी आहेत का कर्तव्य रूप आहेत? सत्ताधारी. आणि एवढंच अर्जुनाला सांगितलं भगवंतांनी झालं. काय डोकं जागर ठेव. हो, ते सांगितलं भगवंतांची. हिचं झालं, हिचं भगवंत संपली, हे कळलं. तर नाही सर 4 वेळेस हा पोरा मी सगळेच कळलं, हे कळलं. तर एवढंच आहे. किती बरोबर चालतं 2 पावलं बरोबर, किती पळाल तर 2 पावलं. तसं किती जरी केलं, सुख आणि दुःख, तो दुःख नको सुख पाहिजे, पण सुख कुठे हे कळत नाही, आणि दुःख कसं नाहीचं होईल हे कळत नाही. दुःख कसं नाहीचं हे कळत नाही, आणि सुख कुठे हे कळत नाही. म्हणून नुसतं फजित वाढा, किती वेळा जन्म किती व्हावी फजित. पण तिथं तर्कदृष्टीला स्वप्नाचा विचार स्वतःच दाखवला. मग आदृष्टीला स्वप्न कोणत्या रूपाने दाखवला, आणि तत्वदृष्टीला कोणत्या रूपाने जगतं स्वरूप दाखवलं. अध्यासच दाखवला, स्वप्नच दाखवलं. पण तत्वदृष्टी उत्तमाधिकारी त्याला अनुरुची ख्यातीने सांगितलं, त्याला पण ध्यानाच्या दृष्टीने सांगितलं, त्याला विचारच्या दृष्टीने, पण एकच. मग आता आगलं देव घटक नाही स्वप्नात, आणि तुम्ही कुठे वाचला? आग्रह देव भेटलं स्वप्नाच्या डोंगरात, आम्हाला काय करतो? तुम्ही कुठे भेटलं? तुमच्याच. तुम्ही सांगू तुम्हाला करू का चिंतन? अविद्या रूपी अरण्यामध्ये जीवपणाने विशेष भोगत आहात. अविद्या रूपी अरण्य माऊली म्हणते अमृत अनुभवामध्ये, अविद्याचे आडवे, अविद्या रूपी अज्ञानाने अरण्यारूपी डोंगरात जीव फिरायला लागलेत. अविद्या रूपी अविद्याचे आडवे, भुंजी जीवपणाचे भवे, भुंजी म्हणजे जीवपणाचे भवी म्हणजे जन्मरणाधिक. पण त्या चैतन्याचे कारण झाले असा जो जीव दुःख आहे, त्या दुःख पाहून श्री गुरु माझे चैतन्य स्वरूपाने धावत येतात. त्या धाव असं बोलूया. म्हणून साधनच्या दृष्टीनं जोपर्यंत तुमचं स्वरूप कळत नाही, तोपर्यंत तुम्ही अरण्यामध्ये आहात. आणि मग त्या अरण्यामध्ये सगळेच प्रकार आहेत. तो विषय मला इथे वेळ नाही सांगेल, चला पुढे.
कळत नाही रे. न झालं यावं लोक ज्ञानावर तुकोबरायचा काय करून मग मरावं तर मरूच नाही. काय जेव्हा चौघ बघतो आज गेलो आम्ही गावात का ते सिमेंटचे ह्याचे ढिग घातले पण त्यांना बघायचे भासते ते का त्यांची जमात पण आपण बसावं कारण येड्याच राहावं लागतं. शहाण्याने येड्याच सारखंच राहावं लागतं तर जमते त्याला. दारुड्यापेक्षा दारू न पेणाऱ्या निशे जास्त आणायला लागते तेव्हा जमतंय ते. म्हणून भगवती श्रेष्ठ आहे का विष्णू श्रेष्ठ आहे का शिव श्रेष्ठ आहे का गणपती श्रेष्ठ आहे का सूर्य श्रेष्ठ आहे कोण चला काय ते याच्यावर एकच वाटतो माझ्या गुरुची आठवण. ज्याला तत्व कळतं त्याच्या ठिकाणी श्रेष्ठ कनिष्ठ भाव नाही. ज्याला तत्व कळलं ज्याला स्वरूप अनुभव आला त्याच्या ठिकाणी त्याची खूणच एक आहे. श्रेष्ठ कनिष्ठ तो नाही त्याच्या ठिकाणी. किसको कहूँ मैं छोटा बड़ा सब हरणे वही भरा. आमचे कबीरदास म्हणतात किसको कहूँ मैं छोटा बड़ा मी कुणाला लहान आणि मोठं सांगू सगळ्या ठिकाणी तोच आहे. काय ते कारण ध्याता को ध्येय रूप की प्राप्ति उपासना की परम अवधि है. हा ध्याता को हो जे ध्यान करणारा ध्येय रूप की प्राप्ति जे ध्येय रूप ज्याचे ध्येय असेल ते उपासना की परम अवधि है. हा उपासने परम सीमा आवाज आहे. त्याला एक चारून सांगतो ध्यानी ध्याता पंढरराय म्हणा सैज पालते का ते खरं ध्यान. आणि त्याचं चिंतन अष्ट करू हनुमंतीचे भक्त. हनुमंत झाला का नाही तो भक्त आणि ती खरं ध्यान आहे. आम्ही डोळे झाकलो मस्तीत येते स्वप्न का तुझं ध्यान आलंय चौथचं ध्यान आलं. ध्यानी ध्याता पंढरराय म्हणा सैज पालते का ते खरं ध्यान. हो म्हणून ज्ञान जेव्हा ध्यान आहे पुढं हरिपाठ आहे ना पाठ काय येतं तुझ्या ध्यानात हे तुझं माऊली म्हणते ज्ञान जेव्हा ध्यान रामकृष्ण म्हणे ही ध्यान आहे. पण कोणाला अनंत जन्म ज्याचं खरं अनंत जन्मचं पुण्य त्याच्या. आम्ही अक्षर पाठ करतो अक्षर म्हणत नाही न म्हणण्यापेक्षा म्हणतो एवढंच. न तर रामकृष्ण म्हणत असल्यावर त्याला साष्टांग बनवत दुसरं काय. कोणतंही एक साधन परमार्थाचं अंगी व्हावं नुसतं सात्विक व्हावं नको. आणि तुमच्या भाषा बोलत वेदांताचं दृढ अपरोक्ष व्हावं. तुमची वेदांताची भाषा कसं दृढ अपरोक्ष व्हावं. साधूंच्या भाषे अंगी व्हावं आणि शास्त्रीय भाषेत मुख्य असावं. एक अर्थ अनेक शब्द. विष्णु शिव को उपासना से ध्येय रूप की प्राप्ति हुई है. याते प्रधान उपासक है. म्हणून हे दोघांनी जास्त उपासना केली. ते उपासना प्राधान्य मुख्य कोण विष्णू आणि शिव. काय यह 2.5 चौपाई से प्रतिपादन करेंगे. जी काय आता पण 2.5 आहे त्याचं वर्णन केलं त्या चौपाईमधलं. चौपाई लाख करोरी मात्रिका गणपुनी तंत्र ग्रंथ लखी अंश सकल गुणी काली ताको अंश प्रधाना माहेश्वरी आदि लखिनाना हरिहर ब्रह्म सकलतिही ध्यावे निज निज अस कृपातिही पावे. ध्येय रूप ध्याता है जबही सिद्ध उपासना लखिये तबही. अस उपासना हरि अरुहर की नारी मूर्ती धरी तजी नरकी. दोहा अमृत मंथन प्रसंग में हरि मोहिनी स्वरूप अर्ध अंग शिवकोल से देवी रूप अणु. टीका मंथन करी के अमृत प्रकट किया. कुठे समुद्र मंथन करता है. हाँ तब सुर असुरन का विवाद मेटने में विष्णु असमर्थ हुआ. तब अपने उपास्य रूप भगवती का ऐसा एकाग्र चित्त से ध्यान किया जाते आप विष्णु उपास्य रूप को प्राप्त हुआ. मोहिनी काय चल ता उगा अभिमान घालवायचा
हे सगळं त्या देवता त्याची अभिमान आहे, ते अभिमान घालवायचा आहे. बात काय आता हे काय लिहिलं, ज्या वेळेस ते कुंड कलश निघाला अमृताचा, त्यावेळेस दोघीकडे बसले. मग आता काय करायचं? मग तिथं लेखकाचं आहे ना, त्याने जे देवीचं ध्यान केलं, खूप ध्यान केलं, त्याच्यामुळे त्याला ते रूपच झालं, ते ही मोहनी. आणि ह्या मोहनीमुळे एखादा महात्मा गुरुजीसारखा जर सोडला, सगळे हिचे पाय टाकतात. गुरुजीसारखा महात्मा, हनुमानजीसारखा महात्मा, आबासारखा महात्मा, हे जर सोडले ना सगळे हिचे पाय टाकतात. सांगतात ब्रह्मज्ञान. आता मी नावागी वगैरे काही सांगत नाही, पण पाय टाकतात. सांगत गुरुजीच्या भाषेत, सांगतो गुरुजीच्या भाषेत. कोणी घरात रडतं, कोणी दारात रडत आहे, सगळे रडके आहेत. कोणी घरात रडत आहे आणि कोणी दारात रडत आहे. कारण ही असे फार म्हणून कबीरांचं म्हणणं, तू काय जाणे लडका बे, अजब माया का तडका बे. हे बाळा, तू काय जाणतो, शीतल या मोठं इंद्र झालंय, अशी तडका तिथे लई तडका. चला, ह्याचा विचार तुम्हाला ऐकायचाच असेल. ज्ञानेश्वरीचा 7वा अध्यायाचा म्हणजे सगळं ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायामध्ये हिचा कसा तडका आहे, हिच्या तडक्यात कोण कोण कसे गेलेत हे तिथे वाचा. फक्त एकच लक्षात ठेवा, खास गुरुपुत्राला ही काही करत नाही, शक्यच नाही. तिथं आमचं काही चालत नाही. याला एकच उदाहरण गुरुजींनी सांगा, ज्या वेळेस नरसिंहाचा अवतार झाला, त्यावेळेस नरसिंहाचा अवतार विष्णू भगवानचा अवतार. अवतार झाल्यावर काही लोक म्हणले ते राग आहे ते शांत करा ना. म्हणजे आता आमचं काही नाही, ती आपले स्वस्थ असलं तर आमचा व्यवहार आहे. आता त्याने आपलं रूप धारण केलं, आमचं काही चालत नाही. आता आम्हाला एखादं फटके देतील, असं रूप जर सिंहासारखं केलं काही चालत नाही. म्हणून इथं विषयाच्या बाजूला गेलो मी, तरी पण ते एकच आहे. पण इथं त्या देवीचं श्रेष्ठत्व सांगायचं आहे. ता रूप के महात्म्य से असुर भी ताके अनुकूल हुए, जैसे शिव ने भी समाधि में ऐसा भगवती का ध्यान किया जाते अर्ध विग्रह शिव का उपास्य रूप हुआ. त्याने समाधीमध्ये ध्यानामध्ये त्याच देवीचं हे केलं, ध्यान केलं म्हणून अर्धांग त्याच झालं. पार्वती म्हणजे अर्धांग नटेश्वर. कदाचित विक्षेपते समाधि का अभाव होवे है, याते सारा विग्रह शिव का उपास्य रूप नहीं. म्हणून समाधीमध्ये काही लोक काही विषय गेले. काय विक्षेप म्हणजे काही विषय गेले, विक्षेप चंचलता गेले ना. याते सारा विग्रह शिव का उपास्य रूप नहीं. म्हणजे त्याचं पूर्ण उपासना नाही. त्याचे उपासना जे जसं मोहनीचं रूप धारण केलं विष्णूने पूर्ण उपासना, तसे त्यांची पूर्ण उपासना नाही, फक्त विक्षेप गेला. इस रीति से सारे देव भगवती के उपासक है. अशा रीतीनं भगवत भक्ती जे भगवत भक्त आहेत, आईचे उपासक ते आपले सांगतात सगळ्यात श्रेष्ठ आमची देवी श्रेष्ठ आहे. तो उपासना 2 रीति से कही है. उपासना 2 रीति से कही. म्हणून अशा रीतीनं उपासनेचे 2 स्वरूप सांगितले, एक निर्गुण सांगितलं, एक सगुण सांगितलं. सगुण सांगितलं ते आता अष्टभुजा, 4 भुजा, वाघावर बसलेले, सिंहावर बसलेले, हे सगुण भक्ती. दक्षिण आम्रायते और उत्तर आम्रायते, पूर्व दक्षिण आम्राय कहा और आगे उत्तर आम्राय कहे है. दक्षिण उत्तर हे मार्ग दाखवले. चौपाई. भक्त भगवती के हर हरि है, इन समकोन उपासन करी है. तदपि महामाया जो ध्यावे, तुरत सकल पुरुषार्थ पावे. नहीं साधन जग में अस औरा, उपजे भोग मोक्ष ही कठोरा. भक्त भगवती को जो जग में, भोगे भोग न आवत भग में.
शिवकृत तंत्र रीती यह गाई भक्ती भगवती अति सुखदाई पंचमकार न तजिये कबहू जिनही सनातन सेवत सबहू. टीका नाही आता. ठीक आहे. मग त्याचे वर्णन केलंय. जे भगवती सेवा करते सगळं श्रेष्ठ होतं, त्याला सगळे भोग प्राप्त होते. त्यात वर्णन. कृष्ण देव बलदेव सुज्ञानी प्रथमा पिवत सदाजू पाणी. म्हणून कृष्ण बलदेव हे सगळं सदा सदाजू पाणी. बरं. और प्रधान पुरातन जेते सेवत सकल मकारही तेते. मग सगळे जे असणारे मग किती त्यांचे सेवन करतात. तिन सेवन की जो विधी सारी शिव निज मुख भाकी उपकारी. त्याची जी काही विधी असेल त्याचा जो नियम असेल ते शिव यांच्यामध्ये त्या पुराणात. शिव को वचन धरे जो मन में लहे सुभोग मोक्ष इकतन में. शिवाने जी काही सांगितलं ते जर मनात धरलं तर त्याची इच्छा पूर्ण. ग्रंथ भागवत व्यास बनायो उपपुराण काली समुझायो. मुख्य पुराण मुख्य व्यासन केले आणि व्यासानंतर जे काही पुराण आहे ते उपपुराण. भक्ती भगवती की एक गाई पूजा विधी सगळी समुझाई. म्हणून भगवतीचं स्वरूप सांगितलं, तिथे पूजा ही सांगितली. पण त्यामध्ये ध्याता सकल भगवती के हे हरी हर सूर गणेश जिते हे. म्हणजे सगळे गाडी कोणी चालू कोण आलं. बरोबर. या दोन ओळी राहिल्या. दोन ओळी राहिल्या. किराणा सकल पिये प्रथम मतिवारे पूजत शक्ती मग्न मन सारे. जगजननी जागे एक देवी परमानंद लहे पिहिते. काय कोण सामान सामान किराणा किराणा होय. दुकानदार काय गाडी असं तर मला कोण गाडी आली दुकानदार.